हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत वडापाव आणि इतका छान झाला होता, टेस्टी एकदम. चला पटकन रेसिपी बघू. तर त्यासाठी मी इथे घेतलेले होते आलू. आलू पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेतले आणि स्वच्छ धुतल्यानंतरच त्याला कुकरला 3 शिट्ट्या घेतलेल्या आहेत. पाणी एकदम खूप जास्त टाकायचं नाहीये शिजवताना. तर 3 शिट्ट्यामध्ये चांगले शिजून जातात. हाय फ्लेम वरती शिजवायचं. आणि बघू शकता आता याचे छिलके काढून घेतले आणि नंतर याला स्मॅशरनी स्मॅश करायचे. स्मॅश अशी करायची की खूप असे बारीक पण नाही करायचे आहे, नाहीतर तो वडा जो खातो ना आपण, तो खाण्यात काही मजा येणार नाही. थोडेफार असे आलूचे जे गडे असतात ना ते राहिले पाहिजे, तेव्हाच खाण्याची मजा येते. बघा इथे स्मॅश सुद्धा करून झालेले आहे. बघू शकता थोडेफार गडे राहिले तरी काही हरकत नाही. आता आपण याच्यासाठी बनवून घेणार आहोत समोरची स्टेप्स. त्यासाठी इथे मिक्सरचं पॉट घेतलं. नंतर इथे 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, नंतर यामध्ये 8 ते 10 मिरच्या घेतल्या, स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आता तुम्ही इथे आपल्या अकॉर्डिंग घ्या, म्हणजे मिरच्या तिखट असल्या तर कमी वापरा, जास्त तिखट नसल्या तर जास्त वापरा, म्हणजे जशा वाटते तसं. तर मिरच्या घेतल्या, मिक्सरला बारीक केलं. नंतर इथे संभाराच्या काड्या पण टाकल्या, म्हणजे छान असा फ्लेवर येईल, आणि ते सुद्धा फिरवून घेतलं. पाणी न टाकता फिरवलेलं आहे. बघू शकता अशाच प्रकारची आपल्याला ओबडधोबड अशी पेस्ट पाहिजे. आता बॅटर तयार करून घेऊ. नंतर इथे घेतलेलं आहे चाळणी. चाळणीमध्ये बेसन घेतलं 2 कप, आणि 2 कप इतकं बेसन घेतल्यानंतर ते चाळून घेतलं. तर चाळून घेणं ही खूप महत्वाची स्टेप आहे यामध्ये. त्यामुळे काय होते की गुठळ्या होत नाही, एकसारखं बॅटर आपलं भिजवलं जाते आणि जे खराब वगैरे असेल त्यामध्ये ते सुद्धा निघून जाते. आता यामध्ये थोडंसं मीठ म्हणजे चवीनुसार, थोडीशी हळद अर्धा चमचा, आणि हे पहिल्यांदा मिक्स करून घेतलं. आणि यामध्ये पाणी टाकून, थोडं थोडं पाणी टाकायचं, एकदम खूप सारं पाणी भसकण नाही टाकायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे यांनी काय होते की गुठळ्या तयार नाही होत. तर थोडं थोडं पाणी टाकून मी अशा प्रकारचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता खूप एका वेळेस मी पाणी टाकलेलं नाही आहे. सो अशा प्रकारचं बॅटर आपलं रेडी आहे, तुम्ही बघू शकत असाल. तर आता खूप घट्टही नाही किंवा एकदम खूप पतलंही अशा प्रकारचं बॅटर नाही पाहिजे आपल्याला. पहिल्यांदा थोडं घट्टच भिजवायचं, मुरण्यासाठी ठेवायचं, आणि नंतर मग वाटलं तर तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता. पण बघा अशा प्रकारची मी इथे कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. खूप पातळ नाही आहे किंवा खूप जाडही नाही आहे. आणि खूप चांगलं एकसारखं असं फिरवून घेतलं म्हणजे ते हलकं सुद्धा होते. कोणी कोणी यामध्ये सोडा सुद्धा वापरतात, पण मला आवडत नाही, सो मी यामध्ये सोडा वापरलेला नाही आहे. असेही खूप छान लागतात. सोडा टाकल्यामुळे चव थोडीशी बिघडते, मला तरी स्पेशली वाटते, सो मी नाही टाकत. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका. आता इथे आपण मस्तपैकी आतमधलं जे आलूचं बॅटर आहे, मिश्रण आहे, ते तयार करून घेऊ. त्यासाठी मी ते कढई ठेवलेली आहे गॅसवर. 1 ते 1.5 चमचा तेल गरम करून घेतलं. त्यामध्ये मोहरी तडतडणं झालं की जिरं टाकलं, नंतर हिंग आणि कढीपत्ता टाकला. जे वाटलेलं वाटण होतं ते टाकलं आणि अगदी मिक्स करून घेतलं, आणि हळद टाकली, आणि बस हलकसं एखादी मिनिटं परतून झालं की गॅस बंद करायची. बिलकुल खूप वेळ परतायची गरज नाहीये, जाळायचं नाही आपल्याला ते. नंतर बंद करून झाल्यानंतर त्यामध्ये आलू जे आपण स्मॅश करून घेतलेले होते ते टाकायचे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं, नंतर धने पावडर, आणि थोडंसं यामध्ये तुम्ही चाट मसाला टाकू शकता किंवा आमचूर पावडर. आमचूर पावडर टाकत असाल तर थोडंसंच वापरा, चाट मसाला थोडा त्यापेक्षा जास्त. चाट मसाला मी इथे वापरलेला होता अर्धा चमच्याच्या जवळपास. नंतर सांबार टाकला मस्त, आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. सगळं एकजीव झालं पाहिजे सगळं मिश्रण चांगल्या प्रकारे. आणि थोडेफार मोठे मोठे जे आलू आहे, जे मोठे मोठे गडे आहे आलूचे, ते सुद्धा स्मॅश होऊन जाईल अशा प्रकारे जर तुम्ही केलं तर. सराट्याने झाऱ्याने जे काही आहे, आणि थोडेफार गडे राहिले तर ते छानच लागतात, तुम्हाला आधीच सांगितलं. आता हलकसं थंड झालं की ह्याचे गोल किंवा चपटे जसे तुम्हाला पाहिजे त्या प्रकारे इथे याचे वडे तयार करून घ्यायचे. आणि लक्षात घ्या, याला आलू जेव्हा मिक्स करतो त्याच्या आधी गॅसच बंद करायची, आणि जेव्हा मिरची वगैरे लसणाची पेस्ट टाकतो ना ते जास्त वेळ भाजायचं नाहीये, हे लक्षात ठेवा. आणि गॅस बंद करूनच हे आलू वगैरे मिक्स करायचे. छान असं पाणी बिलकुल सुटत नाही. आणि आता याचे गोल असे मी गोळे करून घेतले. तर किती झाले हे तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये. 4 जणांना पुरेल, 4 ते 5 जणांना पुरेल एवढे हे याचे वडापाव तयार होतात. 4 ते 5 जणांना, किंवा कमी आवडत असेल तर 6 जणांना.
तर आता इथे तळण्यासाठी मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यासाठी मी ते मिरच्या स्वच्छ धुवून त्याला चिरे पाडून घेतले, कारण की चिरे नाही पाडले तर ह्या तेलामध्ये फुटतील. तर हे बघा, मिरच्यांना चिरे मारून झालेले आहे, तुम्ही बघू शकता असाल. आता या वडापाव सोबत एक स्पेशल चटणी असते, त्यासाठी आपल्याला हे लसण लागणार आहे. सो इथे लसण चे छिलके बिलकुल काढायचे नाहीये, फक्त जो साईडचा जो कचरा आहे तो काढून घ्यायचा आणि त्याला अशा प्रकारे खोचे मारायचे, नाहीतर मग हे तेलामध्ये टाकू तर हे उडल्या जाईल. सो याला चमच्यानी वगैरे किंवा चाकूनी खोचे पाडून घेतले. आता तेल बघा मस्त असं तापलेलं आहे, त्यामध्ये मिरच्या तळून घेतल्या आधी. तर मिरच्या तर लागणारच आपल्याला, सो वडापाव म्हटलं तर मिरची तर लागतेच. तो मिरच्या सुद्धा तळून झालेल्या आहेत. आता या काढून घेऊ एका ताटामध्ये. आता मिरच्या तळून घेतल्या, चटणीसाठी आपण थोडस तळून घेऊ, म्हणजे कशा वडे तळले की पटापट खायला तयार, कारण की मुलं असल्यावर सगळं रेडी ठेवावं लागते, नाहीतर मग मुलं तर माहित आहे असेच खाऊन घेतील. सो आधी मी चटणीसाठी थोडस हे तळून घेतलेलं आहे. बेसनचं जे बॅटर आहे ना, छोट्या चमच्याने असं टाकायचं आणि पटकन असं तळून होते, बारीक असल्यामुळं. बघू शकता तुम्ही, बिलकुल फटाफट असं तळून होते, काहीच वेळ लागत नाही. एकदम हलकं झालं की दुसरी बॅच सुद्धा मी इथे बेसनची टाकून घेतली चमच्याने, आणि त्याच्यामध्ये लसणाच्या कळ्या टाकल्या, त्या सुद्धा तळून घेतल्या आणि ती सुद्धा बॅच काढून घेतली. आता हे सगळं तळून झालेलं आहे, तर आपण काय करू, 2-3 वडे सुद्धा तळून घेऊ. थोडस ते जे बेसनचं आपण काढून घेतलेलं आहे आता ते सुद्धा थोडस थंड होते, लगेच आपण नाही काढू शकणार मिक्सर मधून, त्यामुळे 2-3 वडे सुद्धा काढून घेऊ तोपर्यंत. आता इथे जे आपण आलूचे जे बॉल्स बनवून ठेवले होते ते बेसनच्या बॅटरमध्ये मिक्स करून घेतले आणि अशा प्रकारे हलक्या हाताने सोडले. आणि एक साईडला पहिले याला पहिल्यांदा तळून घ्यायचं, म्हणजे त्याला टाकल्यानंतर बिलकुल लगेच हलवायचं नाही, एखादं मिनिट तरी त्याला तसंच राहू द्यायचं, नंतर अलगद हळूवार हाताने अशा प्रकारे हलवायचं. म्हणजे कसं, पहिल्यांदा ते सेट होऊन जाते, एक साईड तळल्या जाते, नंतर दुसरी साईड सुद्धा तळून घ्यायची. आता यामध्ये टाकताना सुद्धा बघू शकता, कडेकडेला तुम्ही छोटे छोटे तुकडे दिसत असतील, तर ते जे राहतात ना त्याची सुद्धा तुम्ही चटणी बनवू शकता. पण हे वडे तळल्यानंतर कसं आहे, ते संगळल कधी, आपण थोडे थोडेच काढतो, त्यामुळे कसं आहे मुलं थांबत नाही, मग चटणी बनवू कधी. त्यामुळे पहिलेच मी बेसनचं जे आहे चटणीसाठी थोडं थोडं ते तळून घेतलं, पतल्या पतल्या लेअर टाकून. सो हे बघा, वडे आपले इकडे तळून झालेले आहेत. एक साईड तळली की दुसरी साईड तळून घ्यायची. 10 मिनिटं वगैरे लागतील जास्तीत जास्त. मीडियम टू हाय फ्लेमवर तळायचे, साधारण मीडियम फ्लेमवरच तळा, एकदम लो फ्लेमवर पण तळू नका, नाहीतर तेलकट होईल. अशा प्रकारे 2 बॅचेस तळून घेतल्या. आता इकडे बघा, आपण चटणी तयार करून घेऊ. त्यासाठी इथे हे थंड झालेलं आहे. आता सगळंच रेडी झालं, फक्त चटणी राहिली. तर जे आपण तळलेलं होतं बेसनचं पतलं पतलं जे काही, आणि लसण तळलेलं होतं त्याच्यात 4 ते 5 कळ्या, ते मिक्सरच्या पॉटमध्ये टाकलं. आता थोडंसं मीठ टाकायचं, एकदम चवीनुसार नका टाकू, नाहीतर खारड होईल. थोडंसंच टाकायचं आणि नंतर यामध्ये मी तिखट टाकलेलं आहे. तुम्ही काश्मीरी लाल मिर्च टाकू शकता, म्हणजे कलर छान येईल आणि तिखट कमी होईल. सो इथे मी आपलं साधं तिखट टाकलेलं आहे आणि मिक्सरला खूपही नाही फिरवायचं, एकदम गरगर नाही फिरवायचं, नाहीतर मग ते चिकट होईल. एकदम पल्स मोडवर असं 1-2 1-2 असं करून फिरवायचं, नाहीतर खूप जास्त वेळ फिरवलं तर ते चिकट, म्हणजे कसं तेलकट होईल आणि चपटा असल्या झाल्यासारखं होईल. सो पल्स मोडवर फिरवा, म्हणजे चटणी चांगली होते. आता इथे वडापाव सगळं रेडी झालेलं आहे. इथे आता पाव घेऊ आपण, वडापाव म्हटल्यानंतर पाव लागतीलच. सो पाव घेतले, त्याला चिरे मारून घेतले, चटणी पण रेडी आहे. आता इथे वडापाव सर्व करून घेऊ. त्यासाठी इथे पावचे चिरूनच घेतलेले होते, त्याच्या आतमध्ये ती चटणी जी आहे ती थोडीशी टाकली. नंतर जो चपटा एक वडा जो आहे आपण चपटा तळून घेतलेला होता एक, तो ठेवला, त्यावर पुन्हा चटणी ठेवली, पाव फोल्ड केला आणि बघू शकता आपला रेडी आहे. आता दुसरा पण भरून घेऊ. सो इथे एक जो चिरा मारून घेतला तो पाव घेतला, त्यावर चटणी टाकली. तर तुम्ही बघा, पहिल्यांदा त्याला चपटा करून घ्यायचं, कारण की तो चपटा नव्हता, म्हणजे छान होईल खाता, सगळीकडून छान खाता येईल त्याला. चटणी पसरवली, वडा ठेवला आणि नंतर वरून चटणी टाकली. आहा, काय सुंदर, तोंडाला पाणी नक्कीच सुटलं असेल तुमच्या. आणि बघा, इतका यम्मी झाला होता, इतका टेस्टी. तर आता इथे माझं चालू होतं मिरच्या कशा कुठे ठेवू, काय ठेवू, फोटो काढायसाठी. सो जाऊ दे, आता जशा ठेवल्या तशा ठेवल्या. तर असो, पण वडापाव खरंच खूप छान झालेला होता आणि आतमधले वडे 2-3 राहिलेले होते, पाव संपून गेलेले होते, पण तरी सुद्धा
अशी खाण्यात मजा येत होती ना. नंतर संध्याकाळी आम्ही ते जेवणासोबत खाल्ले, इतके छान लागतात. चटणी तर खूपच भारी, एकही वडा उरलेला नाही, चटणी उरली नाही आणि मिरची सुद्धा नाही. चला आता तुम्ही पण करून बघा, पावसाळा आहे आणि बाहेरचं खाण्यापेक्षा तर घरचं एकदम बेस्ट आहे. तर तुम्ही पण असंच करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर, आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. आणि मस्त खा, स्वस्त राहा. मस्त खा म्हणजे मस्त खाण्यासाठी तुम्हाला करून बघावं लागेल आणि स्वस्त राहण्यासाठी घरीच करावं लागेल, बाहेरचं न खाता. सो अशा प्रकारे तुम्ही करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत, नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय.